समाचार अब तक, सत्य का साहस। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय। भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे। मंगळवारी नाना पटोले हे आपल्या सुनिश्चित प्रचार सभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या उभ्या गाडीला जोराची धडक दिली आहे। हा अपघात इतका भीषण होता की नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झालाय। सुदैवाने या अपघातामध्ये पटोले आणि गाडीतील इतर कुणालाही कोणतीही दुखापत झालेली नाहीये। या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली आहे, तर नाना पटोले हे देखील थोडक्यात बचावले आहेत। अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाईला सुरुवात केली। काल रात्री झालेल्या अपघाताची बातमी कळताच राजकीय क्षेत्रात चर्चेसोबतच आरोप प्रत्यारोपाने जोर पकडले आहे। या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी संतापले असून नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपात असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत। अपघाताबाबत प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की ट्रकने जाणून बुजून त्यांच्या कारला धडक देण्याचा प्रयत्न केला होता। ऐकूयात याविषयी ते अधिक काय बोलले। काल भंडारा जवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं। पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे। कुठलीही काळजी करू नये। याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली। समाचार अब तक रिंकू पांतावने, नागपूर।